आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये। सुरुवातीला आपण 3 डाव तेल टाकून घेणार आहोत। आपण मसाले आहेत ना कमीत कमी खाल्ले हवे पाहिजे। आता वेगवेगळ्या मसाल्यांची ॲड केले जातं म्हणून आपण ते आणून वापरतो, पण त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं, लसूण, हिंग आणि कांदा। त्यासाठी मी हिरवा पातीचा कांदा घेतलेला आहे भरपूर। आणि हे जे वांगं आहे ते मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि सोलून घेतलेलं आहे। वांगं जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा त्याला एक बोट तेलाचा लावायचा, जेणेकरून वांगं चांगलं भाजलं जातं। आणि त्याच्यावरती असे सुरीने टोचे मारून घ्यायचे किंवा आरपार त्याला होल मारून घ्यायचं। आता हे जे वांगं आहे हे छानपैकी आपण असं चिरून घ्यायचं आणि आतमध्ये चेक करायचं की ते खराब वगैरे झालेलं नाही आहे। आणि मग नंतर छान असं चिरून घ्यायचं। हिंग संपलेलं आहे, डबीमध्ये भरायचं। हे बघा, आपण आपल्याला घरचा एक मसाला कुठला तरी जो आपला ट्रेडिशनल असतो तो बनवून घ्यावा। लोक सांगतात म्हणून 1760 मसाले कधी वापरू नयेत, त्याने खरंच पोटाला खूप त्रास होतो। आता कांदा छानपैकी ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ, हळद आणि माझा घरगुती म्हणजे माझा घाटी मसाला, जो मी स्वतः घरी बनवायचे आणि डंकावरनं कुटून आणायचे। पण आता मला माझ्या तब्येतीमुळे ते काही जमत नाही, तर त्याच्यामुळे मी दादरला जाऊन दादरचे मसालेवाले आहेत त्यांच्याकडनं ते बनवून आणते। आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांद्याची पात। भरपूर अशी कांद्याची पात टाका, त्याने वांग्याला छान टेस्ट येते। मला माझी हाऊस हेल्पर माया मदत करत आहे। माया हाय कर। हाय। आता आपण रेसिपीज बघतो। जर आपण नागपूरकडची रेसिपी बघितली पातोळ्याची भाजी, तर एवढी झणझणीत भाजी आपल्याला मुंबईमध्ये पचणार नाही। कारण सांगते, कारण तिकडच्या हवामान आणि इकडच्या हवामानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। मग आपण त्यांच्या रेसिपीज बघून त्यांच्याप्रमाणे जर तिखट भाज्या केल्या तर ते आपल्याला पचणार नाही। त्याच्यामुळे आपल्या रिजनमध्ये जशा भाज्या होतात तशाच भाज्या आपण बनवायच्या आणि कमी तिखटात बनवायचा। एक आपला स्टँडर्ड मसाला आपण बनवून घ्यायचा। जर तुम्हाला स्वतःचा मसाला बनवता येत नसेल किंवा तुमची जशी आवड असेल तसे तुम्हाला मसालेवाले जे आहेत दादरचे लालबागला, ते तुम्हाला मसाले बनवून देतात। आता बघा, हे मिश्रण छान एकत्र झालेलं आहे, कांद्याची पात पण शिजली आहे, कांदा शिजलेला आहे आणि छानपैकी एक झालं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया शिजवलेलं किंवा भाजलेलं आपलं वांगं। आणि खूप छान परतून घ्यायचं हे, खूप छान एकजीव होईपर्यंत पकड रेशमा, पकडणी धर।
एकजीव करून घ्यायचं. अगदी छान. यामध्ये मी हे नाही टाकणार आहे कोथिंबीर, कारण ह्याच्यामध्ये जो कांद्याच्या पातीचा अरोमा आहे किंवा त्याचा स्वाद आहे तो त्या कोथिंबीरीच्या वासामध्ये जर मिक्स झाला ना तर तो थोडंसं टेस्ट हे होतं. त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये छान नुसतं कांद्याच्या पातीचा वास, लसणाचा वास असा छान त्याचं हे चव येते. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आज कोथिंबीर टाकत नाही आहे. बरं तर मित्रांनो, आजची ही रेसिपी मैत्रिणींनो मित्रांनो संपत आहे. आणि तुम्हाला एक वांग्याचं भरीत कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.